श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, भाग 1 मध्ये आपण संस्कारक्षम शिक्षण याविषयी सौभाग्यवती मीरा मानसिंग पाटील, पूर्व प्राथमिक शैक्षणिक सल्लागार आणि टायनी टॉट स्कूल अहमदनगर इथल्या शिक्षिका यांच्याकडून आपण इत्थंभूत अशी माहिती घेतलेली आहे. भाग 1 मध्ये आपण खरंच खऱ्या अर्थानं अतिशय छान पद्धतीची माहिती घेतलेली आहे. आणि आज मीरा मॅडम यांच्याकडून आपण भाग 2 मध्ये उर्वरित भागाविषयीची पूर्ण शैक्षणिक जसं संस्कारक्षम शिक्षण आहे याचे धडे आपण आता गिरवून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत सौभाग्यवती मीरा मानसिंग पाटील मॅडम. चला मुलांनो आज पाहूया शाळा मीरा मॅडमची. चला मुलांनो आज पाहूया शाळा मीरा मॅडमची. मॅडम, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भाग 1 मध्ये आपण लहान मुलांच्या संस्कारक्षम शिक्षणाचे धडे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लहान मुलांचं शिक्षण कधीपासून सुरुवात करावं, भाषेची निवड काय असावी, वयाची अट कशा पद्धतीनं असावी, एज्युकेशन मेथडॉलॉजी कशी असावी, त्यानंतर लहान मुलांचा आहार विहार म्हणजेच त्यांचं एज्युकेशन बरोबर फूड हॅबिट्स, लहान मुलांचा हट्टीपणा आणि त्या हट्टीपणापासून मोबाईलचं वेड आणि या समाज माध्यमापासून लहान मुलांना कशा पद्धतीनं दूर ठेवता येईल आणि लहान मुलांची चिकित्सक वृत्ती कशा पद्धतीनं जोपासता येईल, देशभक्तीचे संस्कार लहान मुलांच्यामध्ये कसे रुजवतील, या सर्व विषय आज आपण चर्चा करणार आहोत. तर आज भाग 2 आपला विषय सुरू आहे संस्कारक्षम शिक्षण आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सौभाग्यवती मीरा मानसिंग पाटील मॅडम. मॅडम, बऱ्याच आयांना किंवा पालकांना मुलांचा हट्टीपणा हा फार विषय त्यांच्यासाठी फार कठीण असा बनलेला आहे. तर मुलांचा हट्टीपणा विशेषतः मोबाईल किंवा समाज माध्यमांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं हा टॅकल करणं गरजेचं आहे? यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी मोबाईल आज जे शिकवले त्या पद्धतीने सांगते तुम्हाला की मोबाईलमधून रेज येतात. या रेजमुळे एक तर आपण ब्लाइंड होतो. दुसरी गोष्ट, आत्ता रेनी सीझन चालू आहे. रेनी सीझनमध्ये आम्ही त्यांना शिकवलं वाय वी सी द लाइटनिंग फर्स्ट अँड देन हिअर थंडर, हे शिकवलं आम्ही. तर त्याच्या हे घेऊन मी सांगितलं मग लगे मुलांना की मी म्हटलं हे बघा, म्हटलं हे लाइटनिंग जे आहे ना हे कॅच करतं आपल्या मोबाईलला, आलं लक्षात, आणि मग बर्न होतात आपले हँड्स. कुणाच्या पॅन्टच्या खिशात असतो, कुणाचा इथे असतो. ज्यावेळेस रेनी सीझन असतो ना तेव्हा मोबाईल आपल्याजवळ ठेवायचाच नसतो. त्यांनी आपल्याला शॉक बसतो. कुणाकुणाला शॉक बसलेला आहे वायरला हात लावल्यावर? आहे का कोणी असं? एखादा तरी असतो की त्याला ती घरात सवय असते त्या होलमध्ये बोट घालायची असते. त्यांना लहान मुलांचा आवडता खेळ एक तर पेनशी खेळणं किंवा आईवडिलांनी असं कडेवर घेतलं की बटनाजवळ जायचं आणि टाक 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 करत राहायचं. ज्यावेळेस हे टकटक करत असतात त्यावेळेस कधीतरी स्पार्क निघतो, झटका बसतो. असं एखादं तरी मुलं असं असतंच. तो म्हणतो मला शॉक बसला होतो बरं का तेव्हा, असं. मग ते ना सांगतो आम्ही की या मोबाईलमुळे शॉक पण बसतो, हा लक्षात. मम्माला शॉक बसेल, मम्माला सांगा मोबाईल नको घेऊ हातामध्ये. ते पालकांपर्यंत तो मेसेज जातो, आलं लक्षात. आम्ही मीटिंगमध्ये तर सांगतोच, पण जेव्हा मूल म्हणतंय त्यावेळेस आई निश्चित अवॉइड करते की माझं बाळ सांगतंय मला, हो की नाही. आणि मोबाईल हा नेहमी लांबच ठेवायचा असतो, खिशात ठेवायची वस्तू नाही ती, आलं लक्षात. रिंग ऐकायला आली की कोणाचं काही काम असलं तर बोलायचं आणि ठेवून द्यायचं. आया अर्धा तास बोलतात आणि काय फालतू बोलत असतात. भाजी काय केली आणि मग ती इकडे गेली ती तिकडे गेली. मोबाईलचं काम 1-2 सेकंदाचं असतं. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, इन्व्हिटेशन द्यायचं, बस. हल्ली तर इन्व्हिटेशनही देत नाही, पत्रिका पाठवतात डायरेक्टली. म्हणजे आपला वेळ किती जातोय मोबाईलमध्ये, वेस्टिंग युअर टाइम. तुमचा वेळ जातोय, तुम्ही मोबाईल जास्त घेताय. मुलं अनुकरण प्रिय असतात, ते पण मोबाईल घेणारच ना. तुम्ही अवॉइड करा ना जरा. तुम्ही जर स्टॉप केलं मोबाईल पाहणं, त्यांच्यासमोर बघू नका. तुमचं महत्त्वाचं काम असलं तरी त्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगा बाळाला हा माझा महत्त्वाचा कॉल आहे, हा माझा ऑफिसचा कॉल आहे, तो घेतला पाहिजे. मी ऑफिसला का जातो? टू अर्न मनी. पैसे असले तर युनिफॉर्म आणता येतो, पैसे असले तर टॉईज आणता येतात, पैसे असले तर हे करता येतं. हे एकदा त्यांच्या मनावर बिंबवा. पैसे कमवण्यासाठी मी जातो. मी पण लहान होतो, शाळेत जात होतो. आता मी मोठा झालो, माझ्यावर जबाबदारी आहे, माय रिस्पॉन्सिबिलिटी. हल्ली लक्षात. भगवद्गीतेपासूनच सुरुवात केली आम्ही. इट इज माय ड्युटी. तुमची केअर करणं ही माझी ड्युटी आहे. तुम्हाला सामान आणून देणं माझी ड्युटी आहे. म्हणून माझ्या ऑफिसचा कॉल आला तर मला बोलायला लागतं, नाही तर मला ते पैसेच देणार नाही. तू छोटा आहे ना, तुला कोणी पैसे देणार आहे का? तुझं काम आहे का?
नाही ना, तुझं काम काय, व्हॉट इज युअर ड्युटी, तुमची ड्युटी काय, मग ते म्हणतात टू स्टडी, माय ड्युटी इज टू डू स्टडी. आपोआप अवॉइड होतात मुलं. आईवडिलांनी कमी केलं ना पाहणं, सगळं होणार. आईवडिलांची मुलं इतकी नक्कल करतात, उलटा सुलटा पोहून धरतील, इकडं ठेवतील. आईवडील जे एरझाऱ्या घालत बोलत असतील तर ते पण एरझाऱ्या घालतच बोलतात. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपण मीरा पाटील मॅडमना ऐकत असाल आणि त्याने आपल्याला कानमंत्र दिलेला आहे. अनेक आमच्या महिला भगिनी ऐकत असतील, अनेक पालक ऐकत असतील आणि अनेक आजी आजोबा देखील ऐकत असतील की मुलं अनुकरण प्रिय असतात. तुमचं अनुकरण केल्याशिवाय ती राहणार नाहीत. त्यांच्यासमोर तुम्ही आयडॉल असतात, तुम्ही कसे वागतात, कसे बोलतात, तसंच त्याची नक्कल ती मुलं करत असतात. त्यामुळे मुलांच्यासाठी तुम्ही प्राईम टाईम तुमचा द्या. मुलं शाळेतनं आल्यानंतर त्यांना काहीतरी बोलायचं असतं, शाळेत शिकलेलं त्यांना काहीतरी सांगायचं असतं, ते तुम्ही ऐका, मन धरून ऐका. त्यातनं त्यांची क्युरिओसिटी वाढते आणि ते सांगितलेलं आपल्या मणी बिंबतं. त्याच्यामुळं अनेक मुलांचा जो हट्टीपणा हा प्रत्येक पालकांची तक्रार असते, या तक्रारीचं नेमकंच उत्तर मीरा पाटील मॅडमने दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण मुलांचा हट्टीपणा हा दूर करण्यासाठी निश्चित आपल्याला उपयोग पडेल. मॅडम, बऱ्याच वेळा असं वाटतं की इंग्लिश मिडियमच्या शाळेच्या मध्ये गेल्यानंतर मुलं भिंतीवरले लावलेले जी भित्तीपत्रक असतात किंवा पोस्टर्स असतात त्या माध्यमातून ते शिकत असतात, पण ऍक्च्युअली पर्यावरणामध्ये असतात. याला वनस्पती म्हणतात किंवा याला बी म्हणतात, हे झाड आहे. या गोष्टीमध्ये कुठेतरी त्याला अनुभवाधारित पर्यावरण शिक्षण कुठेतरी कमी पडताना दिसते. या दृष्टीने तुम्ही कोणते उपक्रम राबवले? नाही, आम्ही प्रॅक्टिकली जास्त नॉलेज देतो मुलांना. आम्ही ऍक्च्युली रूट दाखवायचं असलं तर ते प्लांट तिथून घेऊनच येतो, त्याला माती चिटकलेली हे दाखवतो. वेर आर द रूट्स म्हटल्यावर ते बरोबर सांगतात इट इज अंडर द ग्राउंड. त्यावेळेस आम्ही गवत उपटायला लागतो. गवतावर उभा केल्यानंतर इट इज द स्मॉलेस्ट प्लांट. गवत हे स्मॉलेस्ट प्लांट आहे, लॉन ही सगळ्यात स्मॉलेस्ट प्लांट. नंतर त्यांना ॲक्च्युली माझ्या घराच्या अवतीभोवती बरीच झाडं आहेत. आम्ही प्रॅक्टिकली मुलांना झाडं दाखवतो. ते ट्री काय आहे आणि क्लाइंबर काय आहे, शर्प काय आहे आणि हर्ब काय आहे, हे सगळं आम्ही त्यांना प्रॅक्टिकल दाखवूनच शिकवतो. मुलांना कसं असतं की जे व्हिज्युअल असतं म्हणजे जे डोळ्याला दिसतं ते लवकर लक्षात ठेवतात मुलं. इज बिलिव्हिंग. हां, असं आहे. तर त्यामुळे तुम्ही नुसतं कॅटलॉगमध्ये दाखवायचं किंवा बुकमध्ये दाखवायचं दिस इज अ ॲपल, हे ॲपल इथं पिक्चर दाखवण्यापेक्षा तुमच्या घरात असतं की फ्रीजमध्ये, ते काढा ना, ते दाखवा. आम्ही एक दिवस असं सगळा फ्रूट डे म्हणून ठेवला आहे की त्या दिवशी सत्संग असतो शाळेमध्ये आणि मुलांना एक पोटाला कशी विश्रांती द्यावी हे कळावं म्हणून आज फक्त फ्रूट डे. सत्संग पण करणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही फ्रुट्स खाणार आहात. वा, क्या बात आहे. ओके, रिअली खरंच आहे. चला तर मग स्कूल चले हम मीरा मॅडमच्या शाळेला आपल्याला जायचंय. चला मुलांना आपल्याला तिथे जाऊन धडे घ्यायचे. मॅडम, प्रत्येक आज 90.8 FM या फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील किंवा ऑनलाईन किंवा व्हॉट्सअप आणि यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते मीरा पाटील मॅडम यांना ऐकत असाल आणि आपल्या मनामध्ये निश्चितपणे एक कुतूहल निर्माण झाला असेल की खरंच आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना अशा पद्धतीची शाळा जर मिळायची असेल, अशा पद्धतीच्या शिक्षण पद्धतीच्या त्या सुविधा जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायच्या असतील, काय करणं गरजेचं आहे. अनेक तालुक्यामध्ये, गावागावामध्ये अशा पद्धतीच्या शाळा आहेत, पण अशा पद्धतीच्या शिक्षणाची कुठेतरी उणीव भासताना दिसते. काय नेमकं करणं गरजेचं आहे? शिक्षकांनी आपली स्वतःची शाळा सोडून इतर ज्या काही शाळा आहेत जे हे असे उपक्रम राबवतात त्या शाळेला जाऊन जरा भेट दिली पाहिजे. आणि ज्यांना खरोखर या क्षेत्रामध्ये आवड आहे ते 1-2 वेळा जरी भेट दिली तरी त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला कुठल्या वेणी जायला पाहिजे. जसं आता तुम्ही मगाशी विचारलं प्रॅक्टिकल नॉलेज, त्याच्यामध्ये जाता जाता एक आम्ही प्लांट कसा शिकवतो हे 1-2 मिनिटात सांगते मी. प्लांट शिकवत असताना आता कोण फूड प्रिपेअर करते, तुमची मम्मा किचनमध्ये फूड प्रिपेअर करते की नाही, इजंट इट. आता ती करते, मग प्लांट तर एवढं मोठं रोज होतं ते कसं काय ग्रो होतं. हू प्रिपेअर फूड फॉर दिस प्लांट. आपण ताट घेऊन जातो का रोज त्याला, भातू खा रे बाळा, वरण पी रे बाळा असं म्हणतो का, नाही, तरी पण प्लांट मोठं होतं. कोण जेवण देतं त्यांना. मग दीज आर द लिव्ज अँड लिव्ज आर प्लांट्स किचन. ओके, हे त्यांचं किचन आहे. मग हे प्लांट, हे जे त्याचं लिव्ज आहे, हे लीफ आहे, हे आपण तोडायचं का. किचन तुटल्यावर जेवण बनणार का, नाही. मग तिथे काय बोर्ड लिहिलेलं असतो गार्डनमध्ये, डोंट प्लग द प्लांट, डोंट प्लग द लिव्ज, डोंट प्लग द फ्लावर, हो की नाही. मग प्लांट का सुंदर दिसतं, त्याच्यावर फ्लावर आहे म्हणून ते सुंदर दिसतंय ना, ग्रीन ग्रीन प्लांट. तर हे असं प्रॅक्टिकली सांगितलं ना की मुलं बरोबर तयार होतात. आलं लक्षात. मग हू सप्लाय द फूड फॉर द होल प्लांट, हू ड्रिंक्स वॉटर फॉर द प्लांट, हू ईट मिनरल, त्याच्या जे खाली असतात मॅन्युअर वगैरे कोण खातं, त्याचं माउथ कुठे आहे, वेर इज द माउथ. रूट काय आहे, त्याचं माउथ आहे. ते सॉईलमधून काय करतं, ॲब्झॉर्ब करतं आहे, घेते. चला स्ट्रॉनी ओढा,
कोकोनटचं पाणी ओढा बरं, चला बरं कोकोनट वॉटर ड्रिंक. दिस इज ॲब्झॉर्ब. ओके, मग ते रूट ॲब्झॉर्ब करतात आणि सेंड टू द होल प्लांट. ओके, दिस That is the whole photosynthesis हां process. सगळं. मग आमची मुलं हे पण उत्तर देतात, व्हॉट इज फोटोसिंथेसिस. हे शिकवायला आपल्याला 7 दिवस लागतील, काही हरकत नाही. रोज एक एक फंक्शन सांगा त्यांना, ब्रांचेस. कविता तयार करा त्याच्यासाठी मनाने. लिटिल लिटिल ग्रीन प्लांट शो मी युअर लेग्स. मग ते सांगतील, ते ॲन्सर देतात त्याच्या पुढे. आलं लक्षात. खरीच अशी फार मोठी क्युरिओसिटी असते मुलांच्या मध्ये, प्रत्येक गोष्टीला असं विचारत असतात. आणि मग घराघरामध्ये जर आपण बघितलं तर मुलांना असं सांगण्यात येतं की अरे बाळा तुला काय कळतं, तू शांत बस. तर या प्रश्नाचे उत्तर दिले जात नाहीत. अनेक क्रिटिकल क्वेश्चन्स असतात, अनेक प्रश्न विचारून आपल्याला भंडावून सोडत असतात मुलं. काय केलं पाहिजे ह्या ठिकाणी, पालकांची भूमिका? पालकांनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित केला पाहिजे. गप्प बस हे बोलणं अगदी चुकीचं आहे. त्याच्या मनात जे जे तरंग उठत आहेत, जे जे त्याला विचारावंसं वाटतंय, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देताच आलं पाहिजे. कारण तुम्हीच स्वतः ठरवले की माझं बाळ हे सगळ्यात पुढे असलं पाहिजे. त्याची तेवढी तुम्ही काळजी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही, म्हणजे तुम्हाला जितकं समजतंय त्याच्या भाषेत द्या उत्तर. मी काही म्हणत नाही तुम्हाला अगदी आहे. आता समजा आता विमान का खाली पडत नाही, ते उंच उडतंय पण ती पडत नाही आहे, हा प्रश्न पडला आहे त्यांना. मग तुम्ही त्यावेळेस एअर लेसन घ्या की, तुम्हाला शिकवायलाच पाहिजे तो. आलं लक्षामध्ये. सायन्स पण याच एजमध्ये सुरू होत आहे. विज्ञानाची रचना आहे ना ती इथूनच. ते विचारतात म्हणजे ते सायन्स विचारतायत आपल्याला, असं का होतं, तसं का होतं, हे का नाही करायचं. रायटिंग बीटिंग ह्या फार लांबच्या गोष्टी आहेत. रायटिंगमध्ये इट इज अ स्किल. तुम्ही किती इंटरेस्ट घेता त्याच्यात, याच्यावर डिपेंड आहे. काही मुलांना रायटिंगमध्ये इंटरेस्टच नसतो, ओरलमध्येच असतो. मग ते ओरलमध्ये आणि रायटिंग करत नाही, मग ते बुद्धू आहेत का? नाही. त्यांना प्रश्न पडतायत, ते विचारतायत, ते त्यांना उत्तरं हवी आहेत, ते हुशारच आहेत. फक्त रायटिंग हे एक कला आहे आणि ते इंटरेस्ट घेत नाही आहे. तुम्हाला हळूहळू इंटरेस्ट वाढवावा लागेल त्यांचा. आणि 5-6 वर्षापर्यंत मुलं आपोआप लिहायला लागतात, नाही अशातला भाग नाही आहे, लिहितात. पण 3ऱ्या वर्षीच, आत्ता परवाच एक स्कूलमध्ये आले पालक, अहो त्याला डीच लिहिता येत नाही. म्हटलं बाळ किती वर्षाचं आहे तुमचं? 3.25. म्हटलं का अपेक्षा करता? अवास्तव अपेक्षा देखील पालकांनी करणं गरजेचं नाही करायला पाहिजे तुम्ही अपेक्षा. पूर्वीच्या काळी 6-6 वर्षापर्यंत पोरं घरातच खेळत होती. 5वी नंतर इंग्रजी विषय सुरू चालू होत होता. नाही मराठी सुद्धा नाही. घरी आजोबा आजी कका किकी शिकवायचे. आलं लक्षात. आणि शाळेत गेल्यावर त्यांना कोणी वाचायला नव्हतं शिकवलं, शिक्षकांनी आजोबाजींनीच शिकवलं होतं म्हटलं घरामध्ये. आलं लक्षात. तुम्ही आधी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, त्याला वाचन आधी येऊ द्या, रिकग्नायझेशन ऑफ द लेटर हे येऊ द्या ना आधी, बरोबर. मग लिहायचंच करा ना. अजून त्याची बोटं जरा नाजूक आहे, समजलं. तो जरा पेन्सिल पकडायला शिकू द्या. आणि त्याच्यासाठीच तुमच्या मुलांना बॅगा उचलायला लावतो ना आम्ही. स्ट्रेंथ यायला पाहिजे ना. तुम्ही पेन्सिल होल्ड कशी करायची, त्याला प्रेस कसं करायचं. काही काही मुलं नाही, त्याला तशीच सवय, तो असंच लिहितो. अहो का असं लिहितो तो? त्यांनी हेच बोट लिहिण्यासाठी हे का नाही सांगत तुम्ही त्याला? असं नाही लिहायचं, त्याचं स्पीड कमी होईल. आत्तापासून लक्ष द्यायचं आहे. आज कित्येक पालकांना माहिती नाही आहे की क च्या आधी काय शिकवायचं असतं. त्यांना सिक्वेन्स वाईज शिकवायला आवडतं. आज क लिहिला, उद्या ख लिही, परवा ग लिही. का? प्रत्येक वेळेस रोज वेगवेगळं डिझाईन आहे त्याचं, वेगवेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे तो. तुम्ही का फोर्स करता? इझी वे टू डिफिकल्ट जा ना तुम्ही. आधी इझी शिकवा ना. त्याला सी येतोय ना, मग सी मधून व शिकवा ना. राईट डाऊन सी, त्याच्यातूनच तुम्ही ब शिकवा ना. सी काढ, त्याच्यातूनच क शिकवा ना. कच आधी का शिकला पाहिजे? आधी व शिकवा ना. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून संस्कारक्षम शिक्षण या विषयाअंतर्गत मीरा पाटील मॅडम यांच्याकडून आपण ABCDचे धडे घेत आहोत. विद्यापीठ हे विद्येचं माहेर आहे आणि या विद्यापीठामध्ये आज संस्कारक्षम शिक्षण या विषयावरती आपण मीरा पाटील यांच्याशी बोलत आहोत. मॅडम, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की अशा पद्धतीचं मॉडेल आपल्या शाळेमध्ये जर निर्माण करायचं असेल, अशा पद्धतीचे जर शिक्षक आपल्या शाळेमध्ये जर हवे असतील, तर यांच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? आपण काय सल्ला द्याल? त्यांनी मॉन्टेसरी ट्रेनिंग हे केलंच पाहिजे. आलं लक्षामध्ये. विद्यार्थ्यांशी आधी कसं बोलावं हे आधी शिकलं पाहिजे. शिक्षकाचा स्वभाव हा प्रेमळच असला पाहिजे. आलं लक्षात. ती मुलं आईवडिलांना सोडून तिराईत माणसाकडे आलेली असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी त्यांना भीती निर्माण होईल असं वातावरण. जा बरेच इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी पाहिलं. चलो चलो चलो, गेट के बाहर चलो, गेट के बाहर चलो, बच्चे अपने आप चुप हो जाएंगे. कैसे क्या अपने आप चुप हो जाएंगे? त्यांना भीती वाटत असते.
काय भीती वाटत असते की मला आईवडील एका तिराईत व्यक्तीकडे सोडून चाललेले आहेत, ते परत घ्यायला येतील का. त्यामुळे शाळा सुरू करताना पहिले 8 दिवस पालकांबरोबर शाळा भरवा, जेणेकरून त्यांना भीती वाटणार नाही. त्यांना वाटेल की हे माझ्या मम्मीचे पण ओळखीचे लोक आहेत. जसं मी मामाच्या गावाला जातो, जसं काकाच्या गावाला जातो, त्यांच्या इथे रममाण होतो, तसं मला या टीचरकडे एक कॉन्फिडन्स निर्माण करा त्यांच्यामध्ये की ह्या माझ्या आहेत. दे शुड बी फॅमिलियर विथ अस फर्स्ट. शिकवणं भाग फार नंतरचा आहे. आधी त्यांना आपल्याबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे. तर अशा शाळा तयार झाल्या पाहिजेत. प्रेमळ शिक्षक असले पाहिजे, कारण मॉन्टेसरी शिक्षण हे सगळ्यात अवघड शिक्षण आहे वास्तविक पाहता. मोठ्या लोकांना लेक्चर देऊन एका तासात पॅरेग्राफ संपवणं, ते घरी जाऊन रिव्हिजन करतात. हे बिचारे गोळे असतात चिखलाचे, यांना भीती असते आईवडील मला सोडून गेले का, आता मी कुणाच्या भरोश्यावर राहू इथे. पहिल्या दिवशी रडारडी असतेच, आलं लक्षात. त्यापेक्षा आईवडिलांनाच ठेवा ना 8 दिवस स्कूलमध्ये. सगळ्या शाळा अशा व्हायला पाहिजेत. माझ्या शाळेत तर मी हेच करते. तुम्ही पण या, तुम्ही बसा, 1 तास बसा, 2 तास बसा. आपण गार्डनमध्ये चाललेलो आहोत, तिथे आपल्याला खेळायचं आहे. तो घसरगुंडीवर आहे, तुम्ही घसरगुंडीजवळ खुर्ची घेऊन बसा. मी बोलते इथे माईकवर. तुम्हाला माझी एक शिक्षण पद्धती समजेल की इथे काय मिळणार आहे मुलांना. तुम्हाला माझ्याबद्दल विश्वास निर्माण होऊ द्या, म्हणजे वर्षभर तुम्ही मला प्रश्न विचारणार नाहीत. अगदी. शिक्षकाबद्दल पालकांच्या मनामध्ये आदरयुक्त भावना असली पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे. आजकाल ती तू म्हणण्याची खूप सवय आहे बघा. हो. ती काही चांगली शिकवत नाही. हो हो. ही कुठली पद्धत आहे. अहो, तो शिक्षक आहे, तुमच्या मुलाला घडवणार आहे. ती छोटी असू द्या, मोठी असू द्या. विद्या विनय शोभते असं म्हटलेलं आहे. तुम्ही ती हा शब्द वापरलाच नाही पाहिजे टीचरला, कुणालाच नाही वापरला पाहिजे. आपण काय शिकतोय, एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला. आपण फक्त प्लेजमध्येच शिकायचं का, इतर वेळेस नाही शिकवायचं. दरवाजात उभा राहून अशा पण मुली पाहिल्यात मी, ज्यांची मुलं 3 आणि 4 वर्षाच होतं. अगं तो आला होता, तो कोण, तुमचा फ्रेंड होता का. यू शुड गिव्ह रिस्पेक्ट टू हिम, देन युअर डॉटर विल गिव्ह रिस्पेक्ट. स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. स्वतःपासून केली पाहिजे ना. पूर्वीची किती छान पद्धत होती. आपण दोघं समान आहे ही मला मान्य आहे, आलं लक्षात. आता लेडीज पण सगळ्या अर्न करतात, हे करतात, दोघंही इक्वल आहेत. दोघांची बौद्धिक पातळी सारखी झालेली आहे, त्या सुशिक्षित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जरी का, आपलं कल्चर काय आहे, आपल्या कल्चरप्रमाणे चाललं पाहिजे तर हे टिकून राहणार आहे. सगळं जग आपल्याकडनं काय शिकतंय, भारताकडनं काय शिकतंय जग. संस्कार फार महत्त्वाचे. संस्कार शिकतंय सगळं जग. अमेरिकेचे लोक ओंकार करायला लागलेत, तासन तास करत बसतात. आपण का नाही करत, आपल्याकडे वेळ नाही, असं काही नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला अजिबात, म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलते, सरकारची आवडलेली नाही आहे की शाळा 9 वाजता करा. का. अहो, लवकर उठणे लवकर झोपणे हा आपला नियम आहे. सूर्योदयापूर्वी उठा, सूर्याला नमस्कार करा, सूर्याची किरणं अंगावर घ्या, डी व्हिटॅमिन मिळू दे तुम्हाला. ह्याचा तुम्ही सगळा बट्ट्याबोळ करून टाकला. लवकर उठे लवकर निजे त्याला धन मिळे आपण म्हणतोय. आणि तुम्ही सरळ सांगितलं लहान मुलांच्या झोपा होत नाही, कशाला रात्री टीव्ही बघता. अजून माझे मिस्टर आर्मीमध्ये होते, अजून आमच्या घरात 9 वाजता फटाफट लाईट बंद होतात. माझ्या दोन्ही मुली डॉक्टर झाल्या, पण 9च्या पुढे अभ्यास करायचा नाही. दिवसाचा वेळ का वाया घालवता. दिवसाचा वेळ वाया घालू नका ना. हां, तर जे IT कंपनीत ज्यांची रात्रीची ड्युटी असतात दॅट इज डिफरंट थिंग. पण अहमदनगरमध्ये मला नाही वाटत की एवढं काही अजून आहे म्हणून साठी, आलं लक्षात. सगळ्या आयांना भरपूर वेळ आहे. आपण तर ते सवयी लावू शकतो ना. सूर्योदय, आणि आम्ही रोज शाळेत सांगतो सूर्योदयापूर्वी उठायचं, सूर्यमामा आपल्याला लाईट द्यायला येतो ना, मग तो लाईट आपल्या ब्रेनवर पडला ना, इथे स्कल आहे आपलं, याच्यावर पडला ना, आपण खूप हुशार होतो, आलं लक्षात. म्हणून उठायचं आणि लवकर सूर्यमामाला नमस्कार करायचा. त्यांच्या भाषेत बोला, त्यांना समजतं. मुलं खूप हुशार आहेत. आपण कमी पडतोय असं मला वाटायला लागलं. नवीन पिढी तर फारच कमी पडतीये. ओन्ली AC, फॅन, कूलर, एकदम हाय लेवलचे बेंचेस बसायला, हो की नाही, हे पाहून लोक इम्प्रेस होतात आणि तिथे जातात. उद्या ह्याच मुलांनी असं नको म्हणायला, आमची शाळा खूप चांगली आहे, आपण घरात कसे राहतोय. बघा, परिस्थितीची जाणीव ही जी गोष्ट आहे ही केव्हा समजणार मुलांना. तुम्ही जाणीवच होऊ देत नाही. शाळेमध्ये जर किती खेळणी ठेवली, मुलगा त्या खेळणीला हात लावत नाही का, त्याच्यापेक्षा भारी खेळणी त्याच्या घरात असते. तो सरळ टीचरला म्हणतो याच्यापेक्षा भारी काय रे आमच्या घरात. किती लाड करतो आपण, किती लाड करतो. ज्यांचे आईवडील 6 वर्षापर्यंत खूप लाड करतात, प्रत्येक गोष्ट त्यांनी मागायच्या आधी प्रोव्हाइड करतात, मला नाही वाटत की त्यांची मुलं पुढे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतील म्हणून.
ही गोष्ट मिळण्यासाठी मला कष्ट करावे लागतात, ही भावना त्यांच्यात आत्ताच रुजली पाहिजे. बेस्ट हँडरायटिंग आलं तरच पप्पा काहीतरी देतात आपल्याला. नाहीतर तुझा वाढदिवस आहे ना, मग 10,000 रुपयाचा फ्रॉक आणला तरी चालेल, कारण मित्राच्या मुलांनी 2,000 रुपयाचा घेतला होता. ही भावना निघाली पाहिजे पेरेंट्समधली. आत्ता तुम्ही सेव्हिंग करू शकता, त्यांना काहीच कळत नाही हा 100 रुपयाचा फ्रॉक आहे का 1000 रुपयाचा फ्रॉक आहे. त्यांना काय कळतंय, हे तुमच्या स्टेटससाठी तुम्ही करताय. आलं लक्षामध्ये. हॉटेलमध्ये पार्टी दिली, पार्टीचं एक जे इतकं फॅड आहे, अरे बाप रे, बर्थडे असो किंवा काही अॅनिव्हर्सरी असो, मोठ्या हॉटेलमध्ये मोठी पैसे तुमचेच जातात आहे. त्याला काय व्हॅल्यू, त्याला काहीच नाही. तो मस्ती करतो, इकडे पळतो तिकडे पळतो, त्याशी बोलत नाही कोणी, सगळे एकमेकांशीच बोलत असतात. खऱ्या अर्थानं श्रोते हो, पुन्हा एकदा गुरुकुल आश्रमाची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. सांदीपण ऋषीमुनींचा आश्रम असेल, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने विद्या घेतली होती. अशा पद्धतीच्या गुरुमातेचंच शिक्षण आपल्याला, धडे आपल्याला या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मीरा पाटील आपल्याला देत आहे. अतिशय विचार करण्यासारखी ही परिस्थिती आहे, संवेदनशील भावना आहेत आणि हे सांगण्याच्या पाठीमागे त्यांची कळकळ आणि त्यांचा जो अनुभव आहे, गेल्या 70 वर्षातला जो अनुभव आहे, ते आपल्याला सांगतायत. अक्षरशः खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हे आपल्याला बाळकडू आहे, हे कानमंत्र आहे. कोणालाही वाईट वाटण्याचं कारण नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याने आपल्याला हा कानमंत्र दिलेला आहे आणि भविष्यातल्या आपल्याला सांगितलंय की ज्या पद्धतीनं उघडा डोळे बघा नीट हा आपण मंत्र जो बघतो, त्या पद्धतीचं मार्गदर्शन त्याने आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. मॅडम, शेवटी फक्त जाता जाता हाच की अशा पद्धतीनं जर आपल्याला आपल्याकडे जर आपल्या मीरा पाटील एज्युकेशन सिस्टममध्ये मॉन्टेसरी ट्रेनिंगचं जर एखादं ट्रेनिंग प्रशिक्षण घ्यायचं असेल तर अशा काही सुविधा उपलब्ध आहेत ना. माझ्याकडे मॉन्टेसरी ट्रेनिंगच आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, किती दिवसाचं असतं? पुण्याचे जे आहे एक संस्था आहे, महाराष्ट्र बालक मंदिर म्हणून पुण्याला, तर ते एक व्यक्ती चालवते तिथे. त्यांच्याकडनं मी फ्रँचायझी घेतलेली आहे. केंद्र पण इथेच असतं, माझ्या शाळेमध्ये असतं. 6 महिन्याचा कोर्स आहे, 1 वर्षाचा कोर्स आहे, जो पाहिजे तो. 3 महिने स्कूलमध्ये यायचं, मी कसं शिकवते हे प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला जे बुक दिले जातात ते तुम्ही घरी वाचायचे. त्याच्यात कसं मॉन्टेसरी मादाम वगैरेंची माहिती आहे, अनुताई वाघ यांची माहिती आहे, शाळा कशी चालवावी, शाळेला किती जागा असावी, व्हेंटिलेशन कसं असावं, खेळणी कुठली असावी शाळेमध्ये, म्हणजे काउंटिंगसाठी वगैरे लागते मुलांना किंवा असं, तर त्या पद्धतीचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं. त्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आणि एक्झामला माझ्याच सेंटरला यायचं, एक्झाम द्यायची. तुम्हाला मॉन्टेसरी ट्रेनचं मिळतं आहे, पण आता मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की 2 वर्षाचं काढलं आहे त्यांनी, त्यामुळे आय एम वेटिंग फॉर दॅट. किंवा जाताना ते पण एक सुरू करूया, चला ठीक आहे 2 वर्षाचं असेल, पण मला वाटतं की त्याची गरज नाही आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की जी श्री प्रेमळ आहे, जी प्रेमळ आई आहे, ती एक छान मॉन्टेसरी चालवू शकते. मॉन्टेसरी चालवण्यासाठी मोकळी जागा असावी, मुलांना खेळण्यासाठी 4-5 खेळणी असावेत त्या ठिकाणी. त्याचबरोबर त्यांना देशभक्तीपर शिक्षण देण्यासाठी एवढे तरी एक ग्राउंड असावं की जेणेकरून त्यांना परेड करता येईल. आलं लक्षामध्ये. त्यांना थोडंसं जिम्नॅस्टिकचे खेळ करता येतील, दोरीवर चढणं उतरणं, तर असे 2-3 खेळ असावेत आणि लँग्वेज छान असावी टीचर्सची. मॅडम, खऱ्या अर्थानं मुलं ही देवाघरची फुलं आहे असं म्हटलं जातं. जवळजवळ इतका वर्षाचा आपला अनुभव आहे लहान मुलांच्यामध्ये. अगदी मीरा तुम्ही त्या श्रीकृष्णांच्या होऊन त्यामध्ये करता आहात. काही असं सुखद आठवणी तुमच्या अलुमनाय विद्यार्थी वगैरे असे काही घडलेत? काही अशा अनुभवी अशा सुखद आठवणी काही सांगता येतील? आहेत ना. एक पेरेंट्स होते की ज्यांना श्रीगोंद्याहून इथे आले होते, आहेत ते अजून अहमदनगरमध्ये. त्यांना लग्नानंतर 15 वर्षांनी मुलं झाली होती, एकापाठोपाठ 2 मुलं झाली होती. मारवाडी होते ते. तर मरलेच्या म्हणून नाव होतं त्यांचं. ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, फक्त तुमच्या शाळेसाठी आम्ही दुकान सोडून इथे आलेलो आहोत, त्यामुळे ह्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी आता तुमची आहे. आम्ही दोघंही फक्त 7वी झालेलो आहोत, पण आमची इच्छा आहे की आमच्या मुलांनी छान शिकावं. परिस्थिती आमची जास्त चांगली नाही आहे, काय करू, इंग्लिश मिडियममध्ये घालू की मराठी मिडियममध्ये. म्हटलं 6 वर्षाचं होस तर माझ्याकडे राहू द्या, तुमची मुलं आता 3 वर्षाची आहेत, आपण 6 वर्षापर्यंत त्यांना ट्रेन करूया, नंतर आपण ठरवूया की यांना कुठल्या मीडियमला घालायचं. ओके झालं. मुलं हुशार होती, खूप छान शिकले. 6 वर्षाचे झाल्यानंतर जेव्हा पहिलीला ॲडमिशन घ्यायची वेळ आली तर ते म्हटले की आमचा नंबर तर काही याला लागला नाही केंद्रीय विद्यालयाला, आता मग कमी फी असलेली शाळा. म्हटलं अठरे पब्लिक स्कूलला घाला. CBSEचं जे पुस्तक आहे ते पुस्तक, त्या पुस्तकातला जो लेसन वाचताल, प्लांट लेसन वाचला आहे तर स्टेट बोर्डचा पण प्लांट लेसन वाचायचा. आणि
मराठी मीडियमचा जो प्लांट लेसन आहे तोही तुम्ही वाचायचा आहे, कारण तुमच्या मुलाला अस्खलित मराठी वाचता येते, आता प्रश्नांची उत्तरं लिहिता येत आहेत, इंग्लिश पण वाचता येते, प्रश्नांची उत्तरं लिहिता येत आहेत, ग्रामर समजते म्हटलं त्याला. ओके, आता तुमच्या मुलांना इथून पुढे, माझ्याकडे तर शाळा नाही आहे पण मुलं तर हुशारच राहिली पाहिजेत ना, आधी मराठीचा, शिवाजीचा आपला इतिहास वाचून काढा, त्यानंतर स्टेट बोर्डचं पुस्तक वाचा. आणि त्या मुलांच्या मनात इतकं भरवलं, म्हणजे ते माझ्यावर खूप श्रद्धा होती त्यांची. त्यांना म्हटलं तू जे वाचतोस ना, असा एअरमधून गॉड येतो ना, तर मग तो मला सगळं सांगतो तू घरी वाचलं की नाही. ओके, मग त्याची मम्मी त्याच्या पुढे ॲडव्हान्स, त्याची मम्मी म्हटली इथून आवाज एअरमधून पाटील टीचरला जातो. मग जो ज्यांच्या घरात राहत होते त्यांनी एक दिवस येऊन मला तक्रार केली, अहो काय त्या मुलाला सांगितलं, तो पहाटे 4लाच उठतोय, जोर जोरात धडे वाचतोय म्हणे, आमची सगळ्यांची झोप मोडती म्हणे. तो मुलगा वयाच्या 19.5व्या वर्षी CA झाला. त्याचा दुसरा भाऊ आहे, तो मेडिकलचं काहीतरी एक आहे मेडिसिनचं, तर ते फॉरेन कंपनीबरोबर त्याचं हे, आणि तो त्याच्यामधून काहीतरी म्हणजे करतो, ट्रान्सलेट मेडिसिनचं काय आहे, ऑपरेशन कसं करतात, काय करतात, त्यात शिक्षण घेतलं त्यांनी, मला माहीत नाही. पण दोन्ही मुलं स्टँड आहेत एकदम प्रॉपर, छान. त्यानंतर एक मुलगी माझी लंडनला गेली पहिलीला, तिथे पहिली नाहीच, ती मुलगी होती 6 वर्षाची. त्यांची 6 वर्ष झाली की मॉन्टेसरी सुरू होते फॉरेन कंट्रीमध्ये. ज्यावेळेस मी जाते, जग पाहायची माझी खूप इच्छा आहे, ज्यावेळेस जाते मी तिथल्या मॉन्टेसरीला जरूर भेट देते, म्हणजे मी एखादं स्किप करते स्थळ. मॉन्टेसरी बघितलं आपण आता? मी इटलीची, मला मादाम मॉन्टेसरीचं पाहायचं होतं, त्या इटलीच्या होत्या. त्यांनी खरं पाहायला गेलं तर आपल्या भारतात हे प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. शी वॉज अ डॉक्टर, मादाम मॉन्टेसरी. हे मॉन्टेसरी त्यांचं नाव आहे, लक्षात, त्याच्यावरून आपण मॉन्टेसरी म्हणतो. तिथे ती इटलीची मॉन्टेसरी आहे, रोमची, ती मी पाहिली. तिथे कशा पद्धतीने शिक्षण देतात. एक दिवस मी गेले नाही किसरी बरोबर, म्हटलं नाही मला तिथेच व्हिजिट करायचंय, मला पाहायचंय काय ते. तिथे 70 ते 75 वर्षाचे जे लोक आहेत, आपण आपल्या इकडे म्हणतो वयस्कर झाले, ते लोक ते मॉन्टेसरी चालवतात. आणि विद्यार्थी किती, फक्त 15 विद्यार्थ्यांना ते खेळणी टाकतात, मॉन्टेसरी चालवतात, त्यांना गार्डनमध्ये घेऊन जातात, परत आणतात, फूड कसं खायचं, का खायचं, हे कॉम्प्युटर कसं चालवायचं, हे सगळं ते घरात आजोबा आजींसारखी मॉन्टेसरी चालवतात. ते त्यांचं शिक्षणच मुळात 7 वर्ष पूर्ण झाल्यावर सुरू होतं. इतक्या लवकर मॉन्टेसरीज नाही आहेत फॉरेन कंट्रीजमध्ये. मोठी मोठी मुलं असतात, चांगली हेल्दी, चांगले स्वतःची कामं स्वतःच करतात. ते आजोबा ऑस्ट्रेलियाला गेले, न्यूझीलंडला, ती चालवणारी बाई किती वर्षाची असावी, मला आश्चर्य वाटलं. पण ती वाटतच नव्हती तेवढ्या वर्षाची, मी तरी वाटते, पण ती वाटत नाही. 76 वर्षाची बाई होती. ते म्हणे मॉन्टेसरी म्हणजे आमच्या इथे कुठलंही नाही म्हणे, हे आम्हाला शेजारची पाजारची 4 मुलं एकत्र घ्यायचे, त्यांचे आईवडील कामाला जात असतात, आम्ही त्या मुलांना सांभाळतो आणि त्या मुलांचं मॉन्टेसरीचं शिक्षण करतो, लिहायला वाचायला शिकवतो, त्यांना खेळू देतो. इथे आमच्या पाठीमागे तिथे, कारण कसे लोकवस्ती लांब लांब आहे दुसऱ्या देशांमध्ये, त्यामुळे पाठीमागे शेत आहे, आमच्याबरोबर शेतात पण काम करतात ती मुलं. हो, आणि फी विचाराल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पर मंथ फी दे वेअर पेईंग 2.5 लाख आपल्या करन्सीमध्ये. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शिक्षण, अशा पद्धतीचं शिक्षण आहे तिथे. म्हणजे त्यावेळेस मी विचार केला की आपण का वय 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 करतोय एवढं, ते लोक काम करू शकतात. शेतात 90 वर्षाची बाई, म्हातारी बाई काम करते, आपल्या इकडे सुनबाई आले की झाले म्हातारे, स्वतःलाच करून घेतात म्हातारं वास्तविक पाहता. अगदी अगदी, म्हणजे तिच्यावर कामाचा सगळा लोड टाकायचा आणि स्वतः मी म्हणजे कोण आहे, सासू आहे म्हणून शांत बसायचं. नाही, सासू होऊच नका ना तुम्ही, यंग राहा ना त्यापेक्षा. निश्चितच. मॅडम, जर तुमच्याकडे बघितलं तर श्रोते हो, खऱ्या अर्थानं मॅडमकडे बघितलं तर वाटत नाही एखाद्या तरुणीला लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह, इतका पद्धतीची ती एनर्जी मॅडमकडे आहे. मॅडम, इतका मोठा उत्साह किंवा इतकी मोठी एनर्जी तुम्हाला मिळते कुठून, काय सोर्स आहे, सोर्स ऑफ? कारण आज जर बघितलं तर 60-65 वर्षानंतर लोकांना वाटतं की तीर्थक्षेत्राला जावं, बाकीच्या गोष्टी कराव्यात, निवांत कराव्यात, पण अजूनही तुम्ही तितक्याच उत्साहानं एवढ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सामील होतात, याचं काय रहस्य आहे? नाही, आपण शेवटी काय म्हणतो, देशभक्ती म्हणजे काय, पॅट्रोटिझम मीन्स वॉट, डू युअर ड्युटी ऑनेस्टली, दॅट इज द पॅट्रोटिझम, इजंट इट. ही मला माझ्यावर एक जबाबदारी टाकली आहे परमेश्वराने की तू हे काम कर, त्यामुळे ते काम आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे, एवढंच आहे. आणि याला साथ देणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझे हजबंड आहेत, मिस्टर आहेत. आईकडनं मी प्रेरणा घेतली,
पण माझ्या मिस्टरांनी मला तेवढी साथ दिली. अर्थात ते गव्हर्मेंट सर्वंट होते, आधी एअरफोर्समध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटला होते. म्हणून मानसिंग मल्हारराव पाटील. वयाच्या 17व्या वर्षी ते तिथे झाले, म्हणजे गेले. त्यानंतर स्वतःचं शिक्षण कंप्लीट करत करत ते ॲज अ वॉरंट ऑफिसर विदिन 15 इयर्स बाहेर आले. परत आम्ही मॅच्युअर हे घेतली, रिटायरमेंट घेतली, 2 मुली असल्यामुळे. त्यावेळेसही आम्ही कल्चरचाच विचार केला. जर आम्ही एअरफोर्समध्येच राहिलो असतो तर कदाचित इकडे पंजाबी राहतो, इकडे हे राहतो. मी दुसऱ्यांना नावं नाही ठेवत, पण आपलं एक कल्चर जपण्याचा आपण प्रयत्न करतो की आपल्याला 2 मुली आहेत. एक आता 5वीला गेली, एकीचं शिक्षण अजून सुरू व्हायचं आहे, हो की नाही. मग आता या मोठ्या झाल्यावर परत आपल्याला प्रॉब्लेम येईल. आपण महाराष्ट्राच्या बाहेर राहिलो आहे बरेच दिवस. अंदमान निकोबारला राहिलो, जोहराटला राहिलो, सिमल्याला राहिलो, चंदीगडला राहिलो, हो की नाही. इतक्या लांब आपण राहिलो आहे. आपल्या मुलींचं म्हणजे आसपासचं पाहून जरा थोडंसं वेगळं होतं आहे, ते आपल्याला सांभाळायला पाहिजे. मग त्यासाठी आपण जॉब सोडूया, आपल्याला पेन्शन मिळणारच आहे. आणि मग त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी UPSCचा अभ्यास सुरू केला. आणि 6 महिन्याच्या अभ्यासामध्ये आम्ही 92ला इथे सेटल झालो. 1992ला 6 महिन्याच्या. ही इज व्हेरी ब्रिलियंट लाईक दॅट. तर त्यांनी 12 ठिकाणी त्यांची निवड झाली होती UPSC थ्रू, फर्स्ट अटेम्प्टमध्येच अगदी. पण त्यांना जे नगरच पाहिजे होतं, आईवडील नगरला होते. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही हा विचार केला की नाही, आता आपण खूप वर्ष बाहेर राहिलो, 15 वर्ष, हो की नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांजवळ जायचं आहे. म्हणून मग आम्ही नगरमध्येच सेटल होण्याचा हे केला. आणि कसं असतं, एक कोरडवाहू जमिनीतून आलेले मुलं असतात ना, ते कष्टाळूच असतात. तसं माझा नवरा आहे, तसं माझा नवरा आहे. त्यामुळे मग पारनेर भागामधले आहेत ते. हां, स्वतःचं शिक्षण स्वतःच पूर्ण केलं, स्वतःची नोकरी स्वतःच मिळवली, स्वतःचं लग्नही स्वतःच केलं. याच्यात समजून घ्या तुम्ही. आणि फार मोठा इतिहास आहे. फार मोठा पवार आहेत, अण्णा हजारे आहेत. अगदी बरोबर आहे, तेच तुम्ही अगदी बरोबर आहे. उदाहरण आहे. आणि मग त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत येऊ अजूनही ते करतात. कारण इतक्या छोट्या मुलांमध्ये रममाण होणारा नवरा मला मिळाला आहे. आणि खूप छान शिकवतात ते. हे भगवद्गीता वगैरे त्यांनीच शिकवलं आहे लक्षात. त्याला थोडं आणखी खालच्या लेवलला जाऊन कसं करायचं याला मी जरा थोडा सपोर्ट करते. पण ते ध्यानचंदपासून सगळं शिकवतात. स्पोर्ट डे कधी साजरा होतो, कंडेन्सेशन काय असतं, वाय एरोप्लेन डज नॉट फ्लाय, हे सगळं म्हणजे ते कसं आहे की एक त्यांचा तो अभ्यास झालेला आहे खूप. म्हणजे मला प्राऊड आहे त्यांच्याबद्दल, किंवा त्यांच्यामुळे मी माझ्या ज्ञानात आणखी भर टाकली. कारण प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्याकडून आणखी काहीतरी शिकवत असतो. प्रत्येकजण एकमेकाचा गुरु असतो. म्हणून वारकरी पंथात आपण काय करतो, एकमेकांच्या पाया पडतो. तू पण गुरु आहेस, मी पण गुरु आहे, तू पण देव आहेस, मी पण देव आहे, हो की नाही. मी मुलांना हेच शिकवण्याचा प्रयत्न करते. भांडायचे नाही आहे स्कूलमध्ये. माझ्या स्कूलमध्ये कधी भांडणं होत नाहीत. छोटी मुलं नाही ते एकमेकांची अशी खोडी काढतात, एकमेकांना ढकलतात, असा प्रकारच होत नाही माझ्या स्कूलमध्ये. कारण मी पहिलं ते शिकवते की तुम्ही देव आहे, तुम्ही जय बाप्पा आहे, त्याच्यामुळे जय बाप्पा सारखंच वागायचं. जय बाप्पा आपल्याला मारतो का नाही ना. मंदिरात गेल्यावर कसं असतो जय बाप्पा, शांत बसलेला असतो ना, तो ऐकतो ना. असं आपण काय सांगतो, गणपतीचे मोठे कान कशासाठी आहेत, सगळ्यांचं ऐकण्यासाठी आहे. सोंड कशासाठी आहे, प्राणवायू करण्यासाठी आहे. मोठी हवा घ्या आणि चांगले हेल्दी व्हा. आणि आम्ही मग मुलांना पहिल्या दिवशी हेच वाक्य शिकवतो. कुठलं, गणपती बाप्पा बुद्धी दे, सरस्वती तू विद्या दे, दुर्गा माता शक्ती दे. खूपच छान. इतक्या चांगल्या पद्धतीने आजही मुलांच्या मध्ये रममाण होणाऱ्या खऱ्या अर्थानं ह्या गुरुमाता आहेत. शेवटी जाता जाता आज वयाच्या 17व्या वर्षामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या गुरुमाता, भविष्यातल्या काय योजना आहेत? भविष्यामध्ये आता एक नॉर्थ स्टार म्हणून शाळा बंद पडलेली घेतलेली आहे मी. चालवणारे खूप मोठे मोठे लोक आहेत, हेही सांगते मी तुम्हाला. पण आल्यानंतर एक कामाची आवड असल्यामुळे मी हो म्हणून गेले. आता त्या स्कूलमध्ये मला एक असं वाटतं की अहमदनगर सिटीमध्ये एक बाबत आहे असं मला वाटतं. का, कारण त्यांच्याकडे जागा खूप मोठी आहे. जवळजवळ 15 ते 17 एकरचा परिसर आहे शाळेला. आणि ज्या व्यक्तीने हे सुरू केलेलं आहे ती व्यक्ती नाही आहे. जे माझ्याकडे हे प्रपोजल घेऊन आले होते त्यांनी मला सांगितलं होतं की हे माझ्या वडिलांनी सुरू केलेलं आहे. माझ्या वडिलांची इच्छा मला पूर्ण करायची आणि तेवढ्या ह्याच्यासाठी मी त्यांना हो म्हटलं आहे, मी तुमची शाळा चालवणार. कारण त्या मला असं म्हटलं, मार्केटला तुमचं खूप नाव आहे, तुमच्या मागं विद्यार्थी येतील. पण मला डिसिजन झालेला आहे. मी 21 एप्रिलला घेतला आहे डिसिजन की मला जॉईन व्हायचं आहे. साई एंजलमध्ये कसं आहे की आपले तत्त्व नाही पटले की आपण सोडून देतो.
नॉर्थ स्टारला मी काम करते आहे, वीकली 2 days जाते, तिथल्या टीचर्सला ट्रेनिंग देते आहे, माझ्या ज्या ट्रेन टीचर्स त्यांना तिथे घेऊन जाते अरे रिक्षामध्ये. वीकली 2 daysच जाते मी, जास्त नाही, कारण माझी पण स्कूल आहे, तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. मी तिकडे जाते त्यावेळेस माझे मिस्टर पाहतात शाळा, तेही छान शिकवतात. म्हणजे आता तयार झाले आता, कारण त्यांना रिटायर होऊन 8 वर्ष झाले. ज्या दिवशी सुप्रिटेंडेंट होईल त्या दिवशी मी नोकरी सोडणार हे त्यांनी सांगितलं होतं. एक्साईजमध्ये होते ते, त्यांनी कस्टम एक्साईजची नोकरी सुप्रिटेंडेंट ज्या दिवशी झाले, रेड दिव्याच्या गाडीतून आले त्याच दिवशी राजीनामा दिला. एक ठरवलेलं असतं माणसाने, त्यांनी त्यांचं एम ठरलं होतं की मला जग पाहायचं आहे. आता कोणी म्हणायला नको की रिटायर झाल्यानंतर मी जग पाहायला गेलो. मला रिटायर व्हायच्या आधीच जग पाहायला जायचं आहे. व्हेरी गुड. निश्चितच श्रोते हो, खऱ्या अर्थानं आपल्याही मनामध्ये हा प्रश्न आला असेल की अशा पद्धतीच्या खऱ्या अर्थानं संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या गुरुमातेच्या समान असणाऱ्या मीरा पाटील यांच्याशी जर संपर्क साधायचा असेल, आपल्या मनातच प्रश्न आले असतील, अनेक शंका आल्या असतील, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल, आपल्या शंकांचं निरसन करून घ्यायचं असेल, तर निश्चितपणे मॅडम आपल्याला त्यांचा संपर्क क्रमांक आणि त्यांचा ॲड्रेस त्याच या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. शाळा पाईपलाईन रोड, अष्टविनायक कॉलनी येथे आहे. मीरा पाटील्स टायनी टॉट म्हणून नावाने. आणि स्कूलचं टायमिंग आहे 9 ते 1:30, सकाळी 9 ते 1:30. 3 ते 4 वर्षाची मुलं 12 वाजता जातात, त्याच्या पुढची मुलं 1:30ला जातात घरी. माझा फोन नंबर आहे 8275201406. कुणालाही काही शंका असल्या, शाळा पाहायची असेल, तुम्ही येऊ शकता. सगळ्यांसाठी ओपन आहे, कारण हे पद्धत चालू राहिली. कारण का आपल्या छोटे जे मुलं आहेत त्यांना आपल्याला घडवायचं आहे. छोट्या मुलांचा विकास म्हणजे भारत देशाचा विकास. अगदीच. ओके, मुलांना पहिलं वाक्य शिकवा, माझी जात भारतीय, माझा धर्म माणुसकी आणि माझा झेंडा तिरंगा. क्या बात. खऱ्या अर्थानं आपल्या संस्कारक्षम भारत विकासामध्ये तरुणांचं योगदान काय असायला पाहिजे, अशा पद्धतीचं तरुण किंवा अशा पद्धतीची बालकं घडवण्यासाठी संस्कारक्षम शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि अशा पद्धतीच्या संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या शाळा अशा उभ्या करण्याचं जे मीरा पाटील मॅडम यांचं जे स्वप्न आहे ते आपण ऐकलेलं आहे. त्यांचं जे बाळकडूचे धडे आहेत आपल्या सगळ्याच पालकांना आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या श्रोत्यांच्यापर्यंत हे त्यांचे शब्द जाणं, हा प्रामाणिक उद्देश आज फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी वाहिनीच्या माध्यमातून आहे. आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीची पिढी घडवण्याचं त्यांनी जे घेतलेलं हातामध्ये शिवधनुष्य आहे ते निश्चितपणे त्यांच्या हाताला बळ देण्यासाठी आपण सगळेजण त्यांच्या हाताला हात आपण देऊया. कारण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही अतिशय छान पद्धतीचं संस्कारक्षम शिक्षण या विषयाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण आणि आपले पती या दोघांनी सुद्धा अतिशय या ठिकाणी वेळ देऊन आज एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सीटवरती बसून सुद्धा तुम्ही इतकं छान आणि इतक्या वेळापासून इतक्या गप्पा मारलेल्या आहेत, आमच्या श्रोत्यांना धडे दिलेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे अनेक जगभरातले श्रोते असतील त्यांच्या वतीने आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मला इथे येऊन मुलाखत देण्यासाठी जो तुम्ही एक संधी दिली त्यासाठी मीच तुमचे आभार मानते.